Hello students, Bookkeeping and Accountancy Standard 12, Lesson number 4, Retirement of Partner, Question number 3, Page number 175 आपण आज शिकणार आहे। तर सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। पेज नंबर आहे 175। The balance sheet of Shyam Traders Pune is as follows: partner share profits and losses as 5:2:3. 5:2:3 हा रेशो त्यांचा ओल्ड रेशो आहे। त्याच्यानंतर बॅलन्स शीट दिलेली आहे आपल्याला। बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019। कॅपिटल दिले रंभा, मेनका, उर्वशी तिघांचं कॅपिटल आहे। कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला पोस्ट होईल। क्रेडिटर्स बिल्स पेएबल याचं पोस्टिंग आपण करणार नाही। त्याच्यानंतर जनरल रिझर्व्ह पोस्ट होईल कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला। प्लांट अँड मशिनरी, बिल्डिंग, स्टॉक, डेटर्स, आरडीडी याचं पोस्टिंग करायचं नाही। बँकेचं पोस्टिंग करायचं आहे। बँक अकाउंटच्या डेबिटला बँकेचा अकाउंटचं पोस्टिंग होईल। त्याच्यानंतर सांगितलेलं आहे मेनका रिटायर फ्रॉम द बिझनेस ऑन 1 एप्रिल 2019 ऑन द फॉलोइंग टर्म्स। खालील टर्मनुसार अटी शर्तीनुसार मेनका रिटायर झालेली आहे 1 एप्रिल 2019। तर 1 एप्रिल 2019 ची डेट आपल्याला बॅलन्स शीटला द्यायची आहे। The assets were realized as under stock building appreciate झाली। स्टॉकची व्हॅल्यू दिली। RDDs to be increased up to 1000 न्यू RDD 1000 आहे। प्लांट अँड मशिनरी इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%। प्लांट अँड मशिनरी डेप्रिसिएट झालेली आहे। ऍसेटची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे। त्याच्यानंतर सांगितलेले आहे आपण सर्वात प्रथम क्वेश्चन रीड करतोय। द गुडविल ऑफ रिटर्निंग पार्टनर सेकंड ऍडजस्टमेंट नीट काळजीपूर्वक बघा, कारण हीच आपल्याला ऍडमिशन आणि रिटायरमेंट मध्ये डिफरन्स आहे। तर गुडविलच्या ट्रीटमेंट काय दिले ते नीट बघा। द गुडविल ऑफ द रिटर्निंग पार्टनर इज व्हॅल्यूड ॲट ₹8,000। रिटर्निंग पार्टनर जो रिटायर झालाय पार्टनर त्याच्या वाटेची गुडविल ₹8,000 आहे। अँड द रिमेनिंग पार्टनर डिसाइडेड दॅट रिमेनिंग पार्टनरनी म्हणजे जे कंटिन्यू करणारे पार्टनर आहेत जे रंभा अँड उर्वशी त्या दोघींनी डिसाइड केलं गुडविल इज रिटर्न बॅक इन देअर। आपण काय करूया ती गुडविल रिटर्न बॅक करूया। द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो which will be 5:3। 5:3 हा त्यांचा काय आहे न्यू रेशो आहे, हा ओल्ड रेशो आहे। आणि आपल्याला बघा पेज नंबर 170 काढा तुमच्या टेक्स्ट बुकचं। त्याच्यामध्ये तुम्हाला गुडविलच्या ट्रीटमेंट मी पण शिकवलेल्या होत्या, तरी पण एकदा रीड करून घ्या। त्याच्यामध्ये बघा पहिल्या दोन जे ट्रीटमेंट आहेत ते पार्टनर जर समजा तुम्हाला होल फर्मची गुडविल दिली असेल तर ह्या पहिल्या दोन ट्रीटमेंट करायच्या। आणि जर पार्टनर शेअर दिला असेल त्याच्या वाट्याची गुडविल दिली असेल रिटायर होणाऱ्या पार्टनरची तर या 3 आणि 4 नंबरची तुम्हाला विचार करायचा आहे। ट्रीटमेंट ऑफ 3 अँड ट्रीटमेंट ऑफ 4। 3, 4 मध्ये तुम्हाला बघायचं आहे। तर इथं बघायचं आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलंय गुडविल रिटेन ऑफ झालेली आहे। क्वेश्चन मध्ये दिलेला आहे बघा तुम्हाला गुडविल काय सांगितले रिटर्न बॅक केलेले आहे म्हणजे रिटर्न ऑफची एंट्री आहे। 4 नंबरची ट्रीटमेंट तुम्हाला पास करायची आहे। त्याच्यामध्ये पहिली एंट्री आहे गुडविल अकाउंट डेबिट टू रिटर्निंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट। गुडविल अकाउंट डेबिट टू रिटर्निंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट पहिली एंट्री आहे। दुसरी एंट्री आहे कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट गेन रेशो। काय सांगितलेलं आहे गेन रेशो मध्ये ते ऍडजस्टमेंट तुम्हाला करायचे आहे। म्हणून सर्वात प्रथम आपण वर्किंग नोट करून घेऊया। पहिलं गेन रेशो फाइंड करू। गेन रेशो आपण कसा फाइंड करतो न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो। रंभाचा ओल्ड रेशो न्यू रेशो आहे 5/8। 5 + 3 8 मायनस ओल्ड रेशो रंभाचा किती आहे 5/5 + 2 + 3 10। आता इथं डिनॉमिनेटर इक्वल केल्याशिवाय मायनस होत नाही, म्हणून 5/8 मायनस 5/10 इंटू ह्या डिनॉमिनेटरनी ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे, ह्या डिनॉमिनेटरनी ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे। म्हणून ह्या 10 नी न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे आणि ह्या 8 नी ह्याच्या न्यूमरेटरला आणि ह्याच्या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं। 5 10 = 50, 8 10 = 80 मायनस 5 8 = 40, 10 8 = 80 या दोघांचं मायनस करा 50
-40 डिनॉमिनेटर इक्वल झाल्यानंतर एकदाच घ्या. आन्सर आलं 10/80. आन्सर आलं 10/80. हा झाला गेन रेशो रंभाचा. आता आपल्याला कोणाचा काढायचा आहे? उर्वशीचा काढायचा आहे. उर्वशी, एक मिनिट, कोण आहे उर्वशी? चुकून तुम्ही मेनका घ्या, तर मेनका रिटायर झालेली आहे. उर्वशीचा रेशो बघा, ही आहे रंभा, ही आहे मेनका आणि ही आहे उर्वशी. उर्वशीचा रेशो आहे 3. ओल्ड रेशो आहे 3/, सॉरी पहिला न्यू रेशो घ्या. न्यू रेशो आहे 3/8 मायनस 3/10. आता डिनॉमिनेटर इक्वल झाल्याशिवाय मायनस होणार नाही. 3/, ह्या 10 नी ह्याला मल्टिप्लाय करा इंटू 10 आणि हा 3/8 ऍज इट इज ठेवा, मायनस 3/10 ऍज इट इज ठेवा. ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे, ह्याला पण मल्टिप्लाय करायचं आहे. ह्याच्या डिनॉमिनेटरनी ह्याला मल्टिप्लाय करा, ह्याच्या डिनॉमिनेटरनी ह्याला मल्टिप्लाय करा. 10 3 जा 30, 80 मायनस 8 3 जा 24, 80, 30 मायनस 24 डिवाइड बाय 80. 80 एकदाच येईल, दोनदा घ्यायचं नाही. आता बघा किती येते आन्सर. 30 मधून 24 गेले 6/80. 30 मधून 24 गेले 6/80. आता डिनॉमिनेटर इक्वल झाला, ह्याचा 80 आला, ह्याचा 80 आला. म्हणजे तुम्ही आन्सर कसं फाइंड करणार आहात? 10/80 10/80 इज टू 6/80. डिनॉमिनेटर इक्वल झाला, तुम्ही इथे घ्या 10:6. 10 आणि 6 2 च्या टेबल मध्ये आहेत म्हणून मी याला 2 ने डिवाइड केलं. 2 5 जा 10 आणि 2 3 जा 6. रेशो आला 5:3. गेन रेशो, गेन रेशो 5:3. हा झाला आपला गेन रेशो. नोट करून घ्या, मी बोर्ड रफ करणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेतला, त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट रीड केल्या, त्याच्यानंतर गेन रेशो फाइंड करून ठेवला. आता आपल्याला गेन रेशो 5:3 आलेला आहे. आता आपण क्वेश्चन मध्ये जे अकाउंट ओपन करायचे आहे ते ओपन करून घेतले, प्रिपेअर करून घेतले, आपण घेतले. इन द बुक्स ऑफ श्याम ट्रेडर्स पुणे रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन केलेला आहे. ही डेबिट साइड आहे, क्रेडिट साइड आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केला. रंभा, मेनका, उर्वशी, नाव त्यांचा सिक्वेन्स बदलू नका. रंभा, मेनका आणि उर्वशी. नंतर एक आपण बँक अकाउंट वर्किंग नोट मध्ये ओपन केलेला आहे आणि गुडविल हा एक वर्किंग नोट मध्ये अकाउंट आपण ओपन केलेला आहे आणि बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019. हे आन्सरचा पार्ट आहे, हा आन्सरचा पार्ट आहे, हा आन्सरचा पार्ट आहे. ही वर्किंग नोट आहे, ही वर्किंग नोट आहे. तर त्याच्यानंतर आपण काय करू? पोस्टिंग करूया. सर्वात प्रथम आपण कॅपिटलचं पोस्टिंग करू. कॅपिटलच्या क्रेडिटला लिहा इथं बाय बॅलन्स बीडी. बॅलन्स त्यांचा किती आहे? उर्वशीचा रंभाचा आहे 36,000, 30 मेनकाचा आहे 32,000. सिक्वेन्स चुकवू नका नावाचा. त्याच्यानंतर उर्वशीचा आहे 17,600. अमाऊंट पुट केली. त्याच्यानंतर जर्नल रिझर्व आहे तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे इन देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. जर्नल रिझर्व, जर्नल रिझर्वची अमाऊंट आहे 14,000. आपण डिवाइड करू इन देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 5:2:3 इंटू 5/10. 0 0 20 2 5 1 5 प्लस 2 7. एकाला येईल 7,000. 14,000 इंटू 2 28. एक मिनिट. 2 0 येतील. 5 4 जा 20. 5 1 जा 5 प्लस 2 7,000. 14 2 28.
20 43 42 42 अशी. तर जर्नल रिझर्व याला येईल, रंभाला येईल 7000, मेनकाला येईल 2800 आणि उर्वशीला येईल 4200. डिवाइड केला आपण जर्नल रिझर्व. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला बँकेचं पोस्टिंग करायचं आहे. बँकेची अमाऊंट आहे 12400. इथं लिहायचं आहे टू बॅलन्स बीडी, टू बॅलन्स बीडी 12400. 12400 बॅलन्स बीडी 12400 रुपीज. द गुडविल अपियर झालेली नाही, नाहीतर गुडविलचा पण बॅलन्स आला असता, बट बॅलन्स इथला गुडविल अपियर नाही. एवढ्याच पोस्टिंग करायचं आहे. त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट करायचे आहेत. सर्वात प्रथम स्टॉक सांगितलेला आहे. स्टॉक बॅलन्स शीटच्या ऍसेटला स्टॉकची अमाऊंट बघा क्वेश्चन मध्ये किती दिलेली आहे. स्टॉक दिलेला आहे 20,400. 20,400 आणि ऍडजस्टमेंट मध्ये किती दिलाय बघा. ऍडजस्टमेंट मध्ये 28 दिलाय. ऍडजस्टमेंट मध्ये 28,000 दिलेला आहे. म्हणजे बघा 20,400 स्टॉक होता, तो 28,000 झाला, म्हणजे इन्क्रीज झालेला आहे. म्हणून इथे लिहा ऍड इन्क्रीज. ऍड इन्क्रीज होणार आहे 28,000 मायनस 28,000 मायनस 20,400 करा. स्टॉकची व्हॅल्यू येणार आहे 7,600. 7,600 मी कसं केलं बघा. 28,000 मायनस 20,400 अमाऊंट आली 7,600. हा इन्क्रीज झाला. 7,600 नी इन्क्रीज झाला. तर प्रॉफिट झाला. ऍसेट इन्क्रीज झाली की प्रॉफिट होतो. ह्या साईडला प्रॉफिट असतो. प्रॉफिट इकडे लॉस. प्रॉफिट किती झाला 7,600. म्हणून इथे लिहा स्टॉक 7,600. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा क्वेश्चन मध्ये. स्टॉक नंतर बिल्डिंग इज एप्रिसिएटेड बाय 10%. मग डायरेक्ट काय करा, बिल्डिंग ऍसेटला लिहा. बिल्डिंगची व्हॅल्यू आहे 40,000. बिल्डिंगची व्हॅल्यू आहे 40,000. ऍड इन्क्रीज 10% म्हणजे 4,000 येतं. 1 0 कट केला की 10% येतं 44,000. बघा 10% काढलं 40,000वर 10% इंटू 10/100. ह्या झिरोला हा झिरो गेला म्हणजे 4,000. 4,000 नी इन्क्रीज झाली. बिल्डिंग इन्क्रीज झाली 4,000 नी. 4,000 तुमच्या ह्या साईडला येणार आहे, कारण प्रॉफिट झाला, आपली संपत्ती वाढली. बिल्डिंग अकाउंट 4,000. दोन इफेक्ट करायला विसरू नका. एक तिकडं एक इथं. नेक्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेलं आहे आरडीडी इज टू बी इन्क्रीज अप टू 1,000. न्यू आरडीडी आहे. डेटर्स मधून 1,000 लेस करा. डेटर्सची अमाऊंट आहे. इनरची घ्या 16,800. 16,800 लेस आरडीडी 10%. सॉरी 1,000 दिलाय, 10% नाही. 1,000 आरडीडी न्यू आहे हा. लेस करा 15,800 बाहेर येते. आरडीडी लेस करा न्यू आरडीडी. आपला फॉर्म्युला आहे न्यू मायनस ओल्ड. इथे इंटू आरडीडी न्यू मायनस ओल्ड. न्यू आहे 1,000, ओल्ड आहे 800, बाहेर येतील 200. आरडीडी आला 200. दोन इफेक्ट झाले. एक बॅलन्स शीटच्या ऍसेटला, दुसरा इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला 200 रुपीज. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्लांट अँड मशिनरी इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. प्लांट अँड मशिनरी आहे 32,000. प्लांट अँड मशिनरी 32,000.
तुमच्या क्वेश्चनच्या बॅलन्स शीटला दिलेली आहे अमाऊंट 32,000. त्याच्यातून काय करायचं आहे, डेप्रिसिएट झालेली आहे 10% नी, बाय 10%, लेस डेप्रिसिएशन 3,200, आले 800, 4 8 4 12, 28,800. चेक करून बघा बरोबर आहे का. बरोबर आहे. पहिला इफेक्ट झाला मशिनरी, इथं होईल डेप्रिसिएट झाला म्हणून लेस होईल, कारण व्हॅल्यू कमी झाली. लॉस झाला म्हणून इथं येईल टू प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट आहे त्याची 3,200. नेक्स्ट आहे त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी झालं. पहिली ऍडजस्टमेंट संपली. सेकंड ऍडजस्टमेंट आहे द गुडविल इज रिटायर्ड पार्टनर्स इज व्हॅल्यूड ऍट ₹8,000. गुडविल आहे रिटायर पार्टनरच्या वाटेची, त्याचा शेअर आहे 8,000 गुडविल त्याची आहे. आणि असं सांगितलंय अँड द रिटायरमेंट पार्टनर डिसाइडेड दॅट गुडविल बी रिटर्न बॅक, म्हणजे रिटर्न ऑफ आहे, इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो विल बी 5:3. आता तुम्हाला मी ऍडजस्टमेंट ही तुम्हाला मगाशी सांगितलेली होती. पेज नंबर 170 वर तुम्हाला ट्रीटमेंट ऑफ गुडविल मध्ये सिरियल नंबर आहे 4, त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं. मी इथं लिहून ठेवते, वर्क करते, वर्किंग नोट करते. इथं गुडविल अकाउंट डेबिट 8,000 टू. आता नीट बघा, तुमच्या पेज नंबर 170 वर दिलेले आहेत रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल. रिटायर कोण झालेला आहे तर मेनकाज कॅपिटल. मेनकाज कॅपिटल अकाउंट क्रेडिट होणार आहे 8,000, अशी तुमची पहिली एंट्री होईल. आणि दुसरी एंट्री कुठली आहे बघा, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही पाठ करायचं आहे. कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. कंटिन्यू पार्टनर्स कोण आहेत, रंभा अँड उर्वशी. रंभाज कॅपिटल डेबिट, तर जागा नाही म्हणून शॉर्टकट मध्ये लिहिते. उर्वशी कॅपिटल डेबिट टू गुडविल इन गेन रेशो. गेन रेशो 5:3 आलेला होता. गेन रेशो आहे 5:3. गेन रेशो मध्ये आपल्याला काय करायचे आहे, ते 8,000 डिवाइड करायचे आहे. तर गुडविलच्या इथे येतील 8,000. आता आपल्याला दोघींना वाटायचं आहे 5:3 मध्ये. 5/8 त्याला येईल 5,000 आणि 8,000 इंटू 3/8 आन्सर येईल 3,000. आता बघा इथे येईल 5,000 आणि ह्याला मिळेल उर्वशीला 3,000. त्याने रिटर्न ऑफ केलेली आहे गुडविल. पहिली एंट्री आहे गुडविल अकाउंट डेबिट. गुडविलच्या डेबिटला गुडविल अकाउंट इथं आहे. नाव कोणाचे, अपोजिट वाल्याचं, टू मेनकाज कॅपिटल. मेनकाज कॅपिटल अकाउंट अमाऊंट आहे 8,000. आणि दुसरा इफेक्ट होईल मेनकाज कॅपिटल अकाउंट क्रेडिट झालेला आहे, इथे बाय गुडविल. मेनकाच्या कॉलम मध्ये येतील 8,000. मेनकाच्या कॉलम मध्ये 8,000. मेनकाच्या कॉलम मध्ये 8,000. पहिली एंट्री संपली. दुसरी आहे रंभाज कॅपिटल अकाउंट डेबिट. रंभाचं कॅपिटल अकाउंट डेबिट ह्या साईडला आहे 5,000 नी, आणि उर्वशीचा आहे 3,000 नी. तर डॅश ही मधली मेनका आहे. रंभा अँड उर्वशीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल, मग इथं नाव येईल टू गुडविल. गुडविल अकाउंट बघा, रंभाज कॅपिटल अकाउंट डेबिट म्हणून इथे गुडविल अकाउंट. आणि गुडविलच्या क्रेडिटला गुडविल अकाउंट काय झालेला आहे, क्रेडिट झालेला आहे 8,000 नी. गुडविलला गुडविलचं नाव येणार नाही म्हणून रंभाज कॅपिटल आणि उर्वशीज कॅपिटल अकाउंट इथे येईल बाय रंभाज कॅपिटल बाय उर्वशीज कॅपिटल. $5,000 and $3,000.
5000 अँड 3000 ह्या दोन्ही आपण ट्रीटमेंट गुडविलच्या केल्या. समजतंय का बघा. मी रब करते, कोणाला नोट करून घ्यायचं असेल तर नोट करून घ्या, कारण ही इम्पॉर्टंट आहे. वर्किंग नोट आल्याशिवाय आन्सर येणार नाही. सेकंड ऍडजस्टमेंट झाली. थर्ड सांगितलेले आहे अमाऊंट ड्यू टू मेनका इज टू बी ट्रान्सफर टू हर लोन अकाउंट. तिच्या लोन अकाउंटला जो इथं डिफरन्स येईल मेनकाच्या कॉलम मध्ये ह्या साईडला डिफरन्स येईल तो लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आणि जो लोन अकाउंट तुम्ही इथं नाव द्याल तो लोन तुमच्या लायबिलिटीला शो होईल. तर आता संपलेला आहे. राहिलेल्या ऍसेट अँड लायबिलिटी आपल्याला पुट करायच्या आहेत बॅलन्स शीटला. तर क्वेश्चन मध्ये बघा कोणकोणती ऍसेट अँड लायबिलिटी राहिलेली आहे. स्टॉक झाला, प्लांट अँड मशिनरी झालं, बिल्डिंग झालं, डेटर्स झालं. मला वाटतं ऍसेट सगळ्या झाल्या, फक्त बँक राहिले. बँकेची अमाऊंट आपल्याला अकाउंट क्लोज केल्यानंतर इथं शो करता येईल. नाव लिहून ठेवलं बँक. बॅलन्स शीटच्या सगळ्या ऍसेट शो झाल्या. लायबिलिटीला काय आहे, बिल्स पेबल आहे, क्रेडिटर्स आहे आणि इथं काय काय येतं बघा, कॅपिटल. पहिलं कोणाचं कॅपिटल, रंभाज कॅपिटल, किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता कॅपिटल अकाउंट किंवा नुसतं कॅपिटल अकाउंट्स. दोन आहेत म्हणून अकाउंट्स, रंभा, उर्वशी. आणि तिच्या लोन अकाउंटला मेनकाज लोन अकाउंट, आता राहिलेले ऍसेट अँड लायबिलिटी पुट करायच्या. अमाऊंट आपल्याला शोधायचे आहेत. अमाऊंट आपण लिहिणार नाही. त्याच्यानंतर आहे बिल्स, क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल. क्रेडिटर्स राहिलेल्या लायबिलिटीज आहेत की ज्याच्यावर काही झालेलं नाही, प्रोसेस काही झाली नाही, ऍज इट इज त्या घ्यायच्या आहेत ज्या तुमच्या बॅलन्स शीटला इथं आहेत. 12,200 क्रेडिटर्स आहेत आणि बिल्स पेएबल, आहे नाही सॉरी, क्रेडिटर्स 20,000 आहेत आणि हे आहे 1,200. बिल्स पेएबल आहेत 1,200. क्वेश्चनचं पोस्टिंग पण झालं, क्वेश्चन ऑल ओव्हर झाला. आता आपल्याला क्लोज करायचं आहे. पहिला आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायचं आहे, त्याचा डिफरन्स कॅपिटल अकाउंटला पाठवायचा आहे. मी चेक करते बरोबर आहे का. 4,000, 2,000, 3,200 आन्सर इज करेक्ट. आपल्याला टोटल करायचे आहे. ह्या साईडची टोटल जास्त आहे 600, 7,4, 11, 600, 11,600. 11,600 ह्याला डबल अंडरलाईन करा, समोरासमोर लिहा 11,600. डिफरन्स किती येतोय बघा. 11,600 मधून 3,400 मायनस करायचे आहेत. 11,600 ही क्रेडिटची टोटल आहे, डेबिटची टोटल आहे 3,400. मायनस करा, डिफरन्स किती येतोय बघा. 8,200. 8,200. इथं नाव द्यायचं आहे या डिफरन्सला. हा डिफरन्स आहे, या डिफरन्सला नाव द्यायचं टू पार्टनर्स कॅपिटल. अकाउंट. त्याच्यामध्ये तिघांनाही वाटायचं आहे, रंभा, उर्वशी, रंभा, मेनका अँड उर्वशी. तिघांना वाटायचं आहे 8,200 इन देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. ओल्ड रेशो आहे 5:2:3. त्याच्यामध्ये तुम्हाला डिवाइड करायचे आहेत 8,200 इंटू 5/10. बघा किती येत आहे. 85 इथंच लिहिते मी. 820 इंटू 5. 5 0 0, 5 2 10, 1 झाला, 8 5 40 प्लस 1 4,100. 4,100 आला रंभाला. आता आपल्याला उर्वशीला वाटायचं आहे, नाही सॉरी मेनकाला. मेनकाचा रेशो आहे हा 8,200 इंटू 2/10. या 0ला 0 कट झाला. 8,200, 820 इंटू 2.
2 0 the 0, 2 to the 4, 8 to the 16, 1640 करेक्ट. त्याच्यानंतर 8200 आपल्याला डिवाइड करायचे आहेत उर्वशीला. 8200 into 3/10, 820 into 3, 3 0 the 0, 3 to the 6, 24, 2460, 2460. हा झाला. आपण डिवाइड केलं, काय केलं, डिवाइड प्रॉफिट डिवाइड केला तिघींना. आता हाच प्रॉफिट आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे त्यांच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. इथं लिहायचं रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट हिला आहे 4100, हिला आहे 1640 आणि हिला आहे 2460. 2460. आता आपल्याला ह्याला क्लोज करायचं आहे. डिफरन्सला नाव बघा. इथं जो डिफरन्स येईल दोघीचा, कोणाचा, रंभाचा आणि उर्वशीचा, त्याला बॅलन्स सीडी म्हणायचा आहे. आणि मेनकाचा डिफरन्स येईल तिला लोन अकाउंट म्हणायचा आहे. आपण पहिला मेनकाचं क्लोज करूया. मेनकाची डेबिट साइड, क्रेडिट साइडची टोटल आहे 44,440. 440 ही टोटल आहे तिची. तीच टोटल तुम्ही पुट करायची आहे क्रेडिट साइडला 44,440. डिफरन्स किती आला तर तेवढाच आला, त्याला नाव द्यायचंय लोन. लोन अकाउंट. मेनकाच्या कॉलम मध्ये 44,440, 44,440. हीच अमाऊंट आपल्याला इथं लिहिलंय मेनका लोन अकाउंट, तिथं लिहायचंय 44,440. पुट केली आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. आता आपल्याला रंभाचा आणि उर्वशीचा अकाउंट क्लोज करायचा आहे. डेबिट साइडची टोटल जास्त आहे, त्यांची अमाऊंट आहे 47,100. तिचा अमाऊंट इथं लिहा 47,100. डिफरन्स आला 47,000 मायनस 5,000, 42,100. त्याला नाव द्या टू बॅलन्स सीडी. हे आपण फाइंड केली, त्याला स्टार करायला विसरू नका. ही अमाऊंट आपण फाइंड केली 42,100. रंभाच्या कॉलम मध्ये 42,100. आता आपल्याला उर्वशीचा क्लोज करायचा आहे. उर्वशीची क्रेडिट साइड मोठी आहे 24,260. तीच टोटल आपल्याला इथं लिहायची आहे 24,260. त्याच्यातून 3,000 मायनस केले, 4 मधून 3 गेले 1, 21,260. 21,260 आपण इथं लिहिणार आहोत 21,260. त्याची टोटल करून बाहेर काढा 63,360. तर ही झाली टोटल. आता आपल्याला काय करायचं आहे बघा. इथला डिफरन्स आपण इथं पाठवला, इथला डिफरन्स आपण बॅलन्स शीटला पाठवला. बँक अकाउंट क्लोज करायचा आहे, त्याचा डिफरन्स इथं पाठवायचा आहे. गुडविल क्लोज करायचं आहे, नंतर बॅलन्स शीट क्लोज करायची आहे. तर मग सर्वात प्रथम आपण बँक अकाउंट क्लोज करूया. बँक अकाउंटची टोटल आहे 12,400. ह्या साईडची पण टोटल तेवढीच येईल 12,400. डिफरन्स आला, त्याला नाव द्या बाय बॅलन्स सीडी. बाय बॅलन्स सीडी ही डिफरन्सची अमाऊंट आहे, म्हणून त्याला स्टार केला. किती फरक पडतोय 12,400. 12,400 हा जो डिफरन्स आहे तो बँकेच्या इथं येईल 12,400 ऍसेटला. आता गुडविल क्लोज करा. गुडविल दोन्ही साईडनी क्लोज होते 8,000. दोन्हीची टोटल इक्वल आली, क्लोज झालं. आता आपल्याला बॅलन्स शीट क्लोज करायची आहे. बॅलन्स शीटची टोटल बघा, करून बघा व्यवस्थित चुकतंय का काय. 1,29,000, 1,29,000.
माझा आन्सर संपलेला आहे. क्वेश्चन मी संपूर्ण सॉल्व करून दिलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.